गोवा विद्यापीठाच्या मेसच्या जेवणात आढळल्या आळ्या। वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरवलं जात होतं निकृष्ट अन्न। 3 वर्षांपासून तक्रार करून देखील प्रशासनाचं दुर्लक्ष। विद्यार्थी आक्रमक बनताच प्रशासनाला आली जाग। मेसच्या कॅटररचं कंत्राट कायमचं केलं रद्द। 10 जुलै रोजी विद्यापीठात झालेल्या याच हाय व्होल्टेज ड्रामाचा हा विशेष रिपोर्ट। महाराष्ट्रात अन्न आणि औषध प्रशासनानं अन्नात भेसळ करणाऱ्यांच्या विरोधात धडक मोहीम उघडली आहे। ही मोहीम उघडल्यापासून पंचतारांकित हॉटेलपासून शाळा आणि कॉलेजेसचे मेस, कॅन्टीन आणि दूध विक्रेते यांचे धाबे दणाणलेत। मेस अलॉंग विथ ऑल दी कॅन्टीन हांगा चलयत आसा म्हणून आयज BJYमान आमी प्रोटेस्ट हाडलो। आता असाच दणका गोव्यातील प्रतिष्ठित गोवा विद्यापीठाच्या मेस चालवणाऱ्याला भारतीय जनता युवा मोर्चाने दिल्यानंतर विद्यापीठ प्रशासन खडबडून जागं झालंय। आज सकाळी मेसच्या जेवणात आळ्या सापडल्यानं तेच ताट घेऊन विद्यार्थी निबंधकांच्या कार्यालयात गेले। त्या ठिकाणी मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाला। या ड्राम्यासंदर्भात भारतीय युवा जनता मोर्चाचे अध्यक्ष तुषार केळकर म्हणतात, गोवा विद्यापीठ आणि त्यांच्या वसतिगृहाच्या मेसमधील जेवणात गेल्या 3 वर्षांपासून किडे आणि आळ्या सापडत आहेत। 6 महिन्यांपूर्वीच FDAनं या मेसवर रेड मारली होती। वारंवार तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष करून एकाच कॅटररला मेस आणि दोन्ही कॅन्टीनचे कंत्राट दिले जायचे। आज सकाळी पुन्हा मेसच्या जेवणात आळ्या सापडल्यानं पुराव्यासकट आम्ही निबंधकाच्या कार्यालयात मोर्चा नेला होता। या मोर्चाकडे विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षानं पाठ फिरवली। आम्ही या प्रकरणावर उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली। शिवाय संबंधित कॅटररचे कंत्राट रद्द करून त्याला कायमचं काळ्या यादीत टाकावं अशी मागणी केली। तसंच मेस आणि कॅन्टीनचं कंत्राट वेगवेगळ्या कॅटररला द्यावं अशी मागणी देखील केल्याचं तुषार केळकर यांनी सांगितलंय। आज जे भुरगे आयले काल आयिल्ले भुरगे थोडे भुरग्यांनी रिप्रेझेंटेशन केला। बेस्ड ऑन दॅट इमिडिएटली एक्शन काल ताका जेन्ना रजिस्ट्रारच्या ऑफिसान ताची कंप्लेंट आयली ऑलरेडी काल ताका शोकस नोटीस इश्यू केले। दरम्यान विद्यार्थी आक्रमक झाल्यानंतर विद्यापीठाचे निबंधक सुंदर धुरी यांनी त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत। याविषयी ते म्हणतात, काल आणि आज मेसच्या जेवणात आळ्या आणि किडे सापडले आहेत। मी देखील जेवणातील आळ्या बघितल्या आहेत। हा प्रकार खरोखर दुर्दैवी होता। यानंतर आम्ही कालच कंत्राटदाराला कारणे दाखवा नोटीस बजावून दंड ठोठावला होता। आज सकाळी या संदर्भात बैठक घेण्यात आली। आम्हाला विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करायचा नाहीये, त्यामुळं आम्ही कंत्राटदाराला कायमस्वरूपी निलंबित करून त्याला काळ्या यादीत टाकलंय। विद्यापीठातील अन्य 2 कॅन्टीनचं काम स्थानिक स्वयंसहाय्य गटांना देण्यात येणार आहे। ही दोन्ही कॅन्टीन 14 जुलैपासून सुरू होतील। कंत्राटदाराला काढल्यानं काही दिवस मेस बंद राहणार आहे, त्यामुळं पैसे भरलेल्या विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल। पुढील आठवड्यापर्यंत ही मेस चालवायला नवीन कंत्राटदार घेतला जाणार आहे। या प्रकरणी कॅन्टीन समितीच्या सदस्य सचिवाला देखील कारणे दाखवा नोटीस जारी केली जाईल असं धुरी यांनी म्हटलंय। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।